येस. सो नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे. आपण कंबाईन ग्रुप बी आणि सी पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून चालू घडामोडी डिस्कस करतोय आणि त्याच्यामध्ये याच्यापूर्वी आपण साधारणतः 10 ऑक्टोबर पर्यंतच्या चालू घडामोडी डिस्कस केलेल्या होत्या, राईट. त्या तुम्हाला मागच्या वेळेस 4 पार्टमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या. आता आपण साधारणतः 11 ऑक्टोबर पासून ते 20 नोव्हेंबर पर्यंतच्या चालू घडामोडी ज्या आहेत तर त्या डिस्कस करणार आहोत. आयडियली जर विचार केला तर कंबाईनच्या पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून, म्हणजे जरी आता ती पुढे गेलेली असली तरी देखील त्या पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण नोव्हेंबर पर्यंतचा हा डेटा जो आहे तर तो कव्हर करण्याचा प्रयत्न करणार त्या ठिकाणी आहोत. तर तो 1 बाय 1 10 नोव्हेंबर पर्यंतचा, 20 नोव्हेंबर पर्यंतचा, तर तो 1 बाय 1 डिस्कस करूयात. तुमच्या सोयीसाठी इथं ग्रे कलर मध्ये ते घेतले, कारण व्हाईट कलर मध्ये बऱ्याचदा ते थोडंसं ब्लर वगैरे होत होतं, अशा काही तुमच्या सूचना होत्या, राईट. सो सुरुवात करूयात आंतरराष्ट्रीय घडामोडींपासून. बघा, साने ताकाईची यांची जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून निवड झालेली आहे. साने ताकाईची. आता इथं लक्ष द्या, बऱ्याचदा आपल्याला असं लक्षात येईल की शेजारील राष्ट्र किंवा इतर राष्ट्रांमध्ये झालेले सत्ता बदल याच्यावरती सातत्यानं प्रश्न येत आहेत, त्यांचे पक्ष विचारले जात आहेत. आणि दुसरी गोष्ट इथं मला दिसतेय ती म्हणजे प्रथम घडणाऱ्या घटनांमध्ये, मग ती जगात असेल, भारतात असेल किंवा महाराष्ट्रात पहिली घडणारी घटना असेल, तर तिथं प्रश्न येताना दिसतात. सो इकडे बघा, 21 ऑक्टोबर 2025 ला जपानच्या पंतप्रधान आणि लिबरल डेमोक्रेटिक पार्टीच्या अध्यक्षा म्हणून यांची, साने ताकाईची यांची नेमणूक जी आहे तर ती करण्यात आलेली दिसते, राईट. यासह त्या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान तसेच लिबरल डेमोक्रेटिक पार्टी जी आहे तर त्याच्या पहिल्या महिला नेत्या त्या ठिकाणी ठरलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्यांनी शिगेरू इशिबा यांची जागा त्या ठिकाणी घेतली. इशिबा जे आहेत तर त्यांच्या राजीनाम्यानंतर LDP अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी शिंजोरो कोइझुमी यांचा त्या ठिकाणी काय केलेला आहे, पराभव केलेला दिसतो. कोणाचा पराभव केला हे महत्वाचं नाहीये, राईट. शिगेरू इशिबा यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. आणि मेन MPSC ज्या मुद्द्यावरती सातत्यानं प्रश्न विचारते तर तो मुद्दा आहे तो म्हणजे त्यांचा पक्ष किंवा पार्टी त्या ठिकाणी कोणती आहे. सो लिबरल डेमोक्रेटिक पार्टी या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट, डोनाल्ड ट्रम्प यांनी शुल्क लादताना अमेरिकन कायद्याअंतर्गत त्यांच्या अधिकाराचा अतिरेक केला असं एका अमेरिकेच्या फेडरल सर्किट कोर्ट ऑफ अपीलच्या निर्णयानुसार सांगण्यात आलेलं आहे. तो कायद्यात कधीचा विचारला जाऊ शकते. आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक अधिकार कायदा आहे तो 1977चा, राईट. तर त्याच्यानुसार शुल्क लागू करण्यासाठी जे काही त्यांनी केलेलं आहे टॅरिफ सिस्टीम, तर ती या कायद्याअंतर्गत अयोग्य आहे असा ठपका जो आहे तर तो त्यांच्यावरती ठेवण्यात आलेला दिसतो, राईट. नेक्स्ट, भारत बांगलादेश मैत्रीचं प्रतीक हिल्सा मासा, राईट. आता असे काही प्राणी प्रजाती असतात, असे काही स्पेसिफिकली कल्चरल एक्सचेंजेस होत असतात, तिथं प्रश्न विचारले जाताना दिसतात. मला वाटतंय माग ओरांग उटान डिप्लोमसीवरती अशाच प्रकारचा प्रश्न एखाद्या सेंट्रलच्या का स्टेटच्या कुठल्या तरी एक्झामला त्या ठिकाणी विचारलेला होता, ओरांग उटान डिप्लोमसी. आणि आपण त्या ऑइलच्या बाबतीत पण बघितलेलं होतं बघा, ओरांग उटान डिप्लोमसी, राईट. बांगलादेशनं काय केलेलं आहे, दुर्गा पूजेच्या आधी बांगलादेश भारत मैत्रीचे प्रतीक असलेला भारतातल्या हिल्सा माशांची निर्यात जी आहे तर ती करण्याची घोषणा केलेली आहे. सो बेसिकली ही घोषणा का केलेली आहे, कारण सप्टेंबर 2024च्या सुरुवातीला बांगलादेशनं हिल्सा माशाच्या भारतातल्या निर्यातीवरती बंदी घातलेली होती. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की भारत आणि बांगलादेश संबंध जे आहेत तर ते आता काही फारसे चांगले त्या ठिकाणी नाही बघा, राईट. सो त्यांच्यामध्ये वितुष्ट आहे, बऱ्याचदा उलट सुलट स्टेटमेंट जे आहेत तर ते युनुस यांच्याद्वारे त्या ठिकाणी दिले जात आहेत आणि त्यामुळे पण इश्यूज क्रिएट होताना दिसत आहेत. तर आता हिल्सा, ज्याला इलिश फिश असं देखील म्हटलं जातं, हा बंगाली परंपरेमध्ये सांस्कृतिक दृष्ट्या महत्वपूर्ण आहे आणि पूजा असेल, लग्न असेल, तसेच देवी लक्ष्मीला या माशाचं अर्पण जे आहे तर ते त्या ठिकाणी केलं जातं. हा खाऱ्या पाण्यात आणि गोड्या पाण्यात अशा दोन्हीकडे पण त्या ठिकाणी राहतो. बहुतांशपणे त्याचं आयुष्य जे आहे तर तो समुद्रामध्ये घालवतो, पण पद्मा, मेघना, गंगा आणि गोदावरी यांसारख्या नद्यांमध्ये देखील हा मासा
स्थलांतर करतो. बांगलादेशचा जर का विचार केला तर 70% हिल्सा उत्पादन जगातलं एकूण जे आहे तर त्याच्यापैकी 70% हिल्सा उत्पादन बांगलादेश करतो. बांगलादेशचा हा राष्ट्रीय मासा त्या ठिकाणी आहे. राईट, तर लक्षात घ्या. आणि बांगलादेशच्या जीडीपी मध्ये 1% कंट्रीब्यूट एकटा हा हिल्सा मासा किंवा त्याचं फिशिंग त्या ठिकाणी केलं जाताना दिसते. आता दुर्गा पूजा म्हटलं तर युनेस्कोच्या इनटेंजिबल कल्चरल हेरिटेज मध्ये पण दुर्गा पूजेचा समावेश त्या ठिकाणी आहे. राईट, त्यामुळे तेही थोडस लक्षात घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि इकडे महत्वाचा मुद्दा त्याची निर्यातीवरची बंदी जी आहे तर ती हटवलेली आहे. दुर्गा पूजेच्या पार्श्वभूमीवरतीच ती त्या ठिकाणी हटवलेली आहे. राईट, त्याच्यानंतर बघा, हे मागच्या वेळी पण कदाचित आपण थोडंसं ओझरतं बघितलेलं होतं. युनायटेड किंगडम इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंग ब्रिज, तर त्याचा पहिला वर्धापन दिन जो आहे तर तो 8 सप्टेंबर 2025 ला लंडन मध्ये साजरा केला. हा नीती आयोग आणि युनायटेड किंगडमच्या लंडन शहराच्या नेतृत्वाखालचा संयुक्त उपक्रम आहे. आपल्याला विचारलं जाऊ शकतं की या उपक्रमाची भारतातली नोडल एजन्सी कोण आहे. आणि युके इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंग ब्रिज म्हटल्यानंतर फायनान्स आहे म्हटल्यानंतर तुम्ही म्हणाल मिनिस्ट्री ऑफ फायनान्स आहे का. युके आहे म्हटल्यानंतर मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स त्या ठिकाणी आहे का असं तुम्हाला वाटेल. आणि इथं कन्फ्युजन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राईट, हा पूल युके इकॉनॉमिक अँड फायनान्शियल डायलॉग EFD अंतर्गत तयार करण्यात आलेला आहे. राईट, सो युकेच्या कौशल्याचा वापर करून भारतामध्ये शाश्वत पायाभूत सुविधा गुंतवणूक जी आहे तर ती करणं किंवा ती वाढवणं ह्या याच्या मागचा मुख्य उद्देश आहे. आणि मग पायाभूत सुविधा, मग ते राष्ट्रीय महामार्ग असेल, प्रादेशिक जलद वाहतूक असेल, त्याचबरोबर अक्षय ऊर्जा प्रकल्प असेल, तर याच्यामध्ये हे सगळं समाविष्ट आहे. आणि युएनच्या SDGs मधले जे हरित प्रकल्प आहेत तर त्यांना याच्यामध्ये प्राधान्य जे आहे तर ते देण्यात येत आहे. तुम्ही ऐकलं असेल बघा की माग पण युकेनं भारताला 2070 पर्यंत कार्बन न्यूट्रल होण्याच्या दृष्टिकोनातून ग्रीन गॅरंटी जी आहे तर ती भारताला देऊ केलेली होती. राईट, सो सिमिलरली आपल्याला असं लक्षात येईल की याच्यावरती जे काही कार्बन क्रेडिट मिळेल तर ते युके त्या ठिकाणी क्लेम करू शकतं. सो अशा पद्धतीने हे सगळं आहे. नेक्स्ट बघा, इंडोनेशियानं भारतीय शेंगदाण्याची आयात जी आहे तर ती त्या ठिकाणी थांबवलेली दिसते. भारतीय शेंगदाण्याची आयात ही इंडोनेशियानं अफ्लाटॉक्सिनच्या चिंतेमुळं ती थांबवलेली त्या ठिकाणी दिसते. राईट, जवळपास जर का आपण बघितलं तर 48 लाख हेक्टरवर शेंगदाण्याची पेरणी भारतामध्ये होतीये. आणि त्याच्यामध्ये 2024-25 मध्ये 280 दशलक्ष डॉलर्स किमतीच्या 2.77 लाख टन निर्यातीपैकी 1/3 आयात जी आहे तर ती इंडोनेशियामध्ये त्या ठिकाणी होतीये. राईट, अफ्लाटॉक्सिनचा जर का विचार केला तर एस्परगिलस फ्लेव्ज आणि एस्परगिलस पॅरासिटिकस बुरशीपासून होणारा विषारी संयुग आहेत जे यकृताच्या कर्करोगाशी संबंधित धोक्यांशी जोडलेले आहेत. सो यकृताच्या कर्करोग त्याच्यामुळे वगैरे होऊ शकतो किंवा धोका आहे, होऊ शकतो असं म्हणणं चुकीचं आहे, पण धोका आहे म्हणून ही आयात जी आहे तर ती इंडोनेशियानं थांबवलेली आहे. राईट, सो शेंगदाण्यामध्ये काय असल्यामुळं ती आयात थांबवली आणि त्याच्यामुळं काय आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकते अशा 2 मुद्द्यांवरती इथं निश्चितपणे प्रश्न विचारला जाऊ शकेल. त्यानंतर बघा, मार्केसूर अलीकडेच भारत ब्राझील यांनी मार्केसूर गटासोबत त्यांच्या विद्यमान व्यापार कराराच्या विस्तार करण्याची सहमती जी आहे तर ती दर्शवलेली आहे. मार्केसूर म्हणजे दक्षिणी सामान्य बाजारपेठ, स्पॅनिश आद्याक्षर त्या ठिकाणी आहेत. दक्षिण अमेरिकन प्रादेशिक आर्थिक संघटना ही आहे. आणि युरोपियन युनियन उत्तर अमेरिका मुक्त व्यापार करार म्हणजे नाफ्टा आणि आसियान नंतर चौथी सर्वात मोठी एकात्मिक म्हणजे इंटिग्रेटेड अशा स्वरूपाचं मार्केट ह्याला मानलं त्या ठिकाणी जातं. 91 ला स्थापना त्या ठिकाणी झालेली होती बघा. नेक्स्ट, आसियान भारत शिखर परिषद 47व्या क्रमांकाची होती बरं का. आसियान भारत शिखर परिषद लक्षात ठेवा. 26 ते 28 ऑक्टोबर 2025 दरम्यान मलेशियातल्या क्वालालंपूर या ठिकाणी ही परिषद पार पडली. आसियान विशेष महत्वाचा मुद्दा झालेला आहे. आसियानवरती अनेक वेळा प्रश्न पण विचारले जाताना त्या ठिकाणी दिसत आहेत. राईट, त्यामुळं हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा.
राईट. सो या कार्यक्रमादरम्यान हा देश आग्नेय आशियाची राजधानी बनेल. ओके. हा. येस. नेक्स्ट बघा, आशिया पॅसिफिक सहकार्य करार एपेक 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीमध्ये आशिया पॅसिफिक सहकार्य कराराची शिखर परिषद जी आहे तर ती आयोजित करण्यात आलेली होती. ठिकाण विचारलं जाऊ शकतं, ग्वांगझाऊ या ठिकाणी याचं आयोजन जे आहे तर ते केलेलं होतं. राईट. 1989 मध्ये आशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन जे आहे एपेक जे आहे तर त्याची स्थापना जी आहे झालेली दिसते. त्यानंतर बघा, कुनार नावाच्या नदी पाणी वाटपावरून अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये वाद जो आहे तर तो सध्या चालू आहे. तर असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या दोन देशांमध्ये कुनार नदी पाणी वाटपावरून किंवा नदीवरून वाद जो आहे तर तो चालू आहे. सो बेसिकली कुनार नदीवरती धरण बांधण्यासाठी भारतानं अफगाणिस्तानला पाठिंबा दिलेला आहे आणि या पाणी वाटपावरून अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये तणाव त्या ठिकाणी आहे. राईट. आता जर बघितलं आपण तर याची लिंक मी एका PYQ शी जोडू इच्छितो, ती म्हणजे सलमा नावाचा जो डॅम आहे, सलमा धरण. राईट. तर हे धरण जर का आपण बघितलं ना सलमा नावाचं, तर याला इंडो अफगाण फ्रेंडशिप डॅम असं म्हटलं जातं. इंडो अफगाण फ्रेंडशिप डॅम, इंडो अफगाण फ्रेंडशिप डॅम असं या सलमा धरणाला म्हटलं जातं बरं का, इंडो अफगाण फ्रेंडशिप डॅम. राईट. तर आता भारत आणि अफगाणिस्तान अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी करताना दिसतोय आणि त्याच्यावरती ह्याच्या आधी प्रश्न पण येऊन गेलेले. दुसरी गोष्ट, इंटरनॅशनल रिलेशन मध्ये दुश्मन का दुश्मन दोस्त होत आहे. राईट. त्यामुळं आपण काय केलंय, अफगाणिस्तानला तिथं धरण बांधायची इच्छा आहे ना, भारतानं त्याला पाठिंबा दाखवलेला आहे. राईट. कुनार नदीलाच कामा नदी नावानं देखील ओळखलं जातं आणि जवळपास 480 किलोमीटर लांबीची ही त्या ठिकाणी नदी आहे. आपल्याला स्पेसिफिकली या मुद्द्यांवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा, पूर्व अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या उत्तर खैबर पख्तुनवा प्रांत जो आहे तर त्याच्यामधून ही वाहते. हिंदुकुश पर्वतामध्ये त्या ठिकाणी उगम पावते. राईट. सो जे बर्फ वगैरे वितळतं हिंदुकुश मध्ये तर त्याच्यामुळे त्याचा फ्लो जो आहे तर तो मेंटेन त्या ठिकाणी होतो. पाकिस्तानमध्ये तिला चित्राल नावानं संबोधलं जातं. सो चित्राल नदी आहे. काबुल नदीची उपनदी त्या ठिकाणी आहे आणि नंतर सिंधू नदीला मिळते आणि सिंधू पाणलोट क्षेत्राचा भाग बनते. लक्षात येत असेल तुम्हाला की भारतानं याला का सहकार्य किंवा पाठिंबा अफगाणिस्तानला याच्या बाबतीत दिलेला आहे. राईट. सिंधू पाणलोट क्षेत्राचा भाग त्या ठिकाणी हे आहे आणि त्याच्यावरती धरण काय करायचंय, अफगाणिस्तानला बांधायचंय. पाकिस्तानचा त्याला त्या ठिकाणी विरोध आहे. सो स्ट्रॅटेजिकली याचा विचार करण्याचा प्रयत्न करा, प्रश्न कसा फॉर्म होऊ शकतो. नेक्स्ट, भारत आणि श्रीलंका संस्कृत महोत्सव 2025. बघा, श्रीलंकेतल्या कोलंबो विद्यापीठामध्ये हा संस्कृत महोत्सव जो आहे तर तो त्या ठिकाणी पार पडला. बघा, भारताचे उच्चायुक्त संतोष झा आणि श्रीलंकेचे शिक्षण आणि उच्च शिक्षण उपमंत्री डॉक्टर मधुरा सेनेविरत्ना यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. संस्कृतच्या बद्दल देवाणघेवाण जी आहे तर ती या फोरमवरती होताना दिसते. सायबर गुन्ह्यांविरुद्धचा करार किंवा कन्व्हेन्शन अगेन्स्ट सायबर क्राईम. बघा, सर्वोच्च न्यायालयानं अलीकडेच काय केलं, केंद्राला सायबर गुन्ह्यांविरुद्ध संयुक्त राष्ट्र कराराला मान्यता देण्याबाबत निर्णय घेण्यास सांगितलेला आहे, ज्याची जागतिक प्रासंगिकता अधोरेखित केलेली आहे. सो जागतिक स्तरावरती सायबर गुन्हे किंवा सायबर क्राईम जे आहेत तर ते वाढताना दिसत आहेत. याच्यासाठी डिसेंबर 2024 मध्ये राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी संयुक्त राष्ट्र महासभेनं याचा स्वीकार जो आहे, कन्व्हेन्शन अगेन्स्ट सायबर क्राईम, हा केलेला होता. काय कारण लक्षात घेण्याचा प्रयत्न करा, फ्रॉड इकॉनॉमिक हित होतोय मात्र त्याचा सर्व्हर कुठेतरी नायजेरियामध्ये वगैरे आहे, बरोबर, किंवा फॉरेन कंट्रीज मध्येच बऱ्याचदा IP ऍड्रेस जो आहे तर तो ट्रेसच होत नाही, ट्रेस झाला तर तो तिकडे त्या ठिकाणी होताना दिसतो. सो या सगळ्या गोष्टीमध्ये सहकार्याला, आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देणं, त्याच्या माध्यमातून हे जे काही सायबर रिलेटेड थ्रेट्स आहेत तर ते थ्रेट्स कमी करणं, यासाठी हा करार जो आहे तर तो करण्यात आलेला
दिसतो. संयुक्त राष्ट्राच्या औषध आणि गुन्हेगारी कार्यालयानं म्हणजे UNODC, युनायटेड नेशन ऑफिस ऑन ड्रग अँड क्राईम, तर त्यांनी हा करार जो आहे तर तो विकसित केलेला आहे आणि सदस्य राष्ट्रांवरती बंधनकारक अशा स्वरूपाचा असणारा हा करार आहे. नेक्स्ट पुढचा मुद्दा बघा. मालदीवने जगातील पहिला पिढीजात धूम्रपान बंदी कायदा जो आहे तर तो त्या ठिकाणी लागू केलेला दिसतो. फक्त फॅक्च्युअल गोष्टी ज्या आहेत तर त्या विचार केल्या जातील. जानेवारी 2007 नंतर जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारची तंबाखू जी आहे तर ती खरेदी करण्यास, वापरण्यास किंवा विकण्यास त्या ठिकाणी मनाई करण्यात आलेली आहे. खरं तर हे अशा प्रकारचे कायदे जे आहेत तर ते भारतामध्ये करण्याची गरज त्या ठिकाणी आहे. राईट. सो तसं जर का केलं तर विमल पान मसाला, राईट, बोलो जुबा केसरी, हे सगळं कार्यक्रम जे आहेत तर ते बंद होऊ शकतात. पण लक्षात ठेवा, राईट, बाकीची इन्फॉर्मेशन एकदा फक्त गो थ्रू करा, पण तरी पण स्टील फक्त फॅक्च्युअली लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. राजकीय आणि घटनात्मक घडामोडींमध्ये बघा, नारी नावाचा महिला सुरक्षेवरचा निर्देशांक आहे 2025चा. नॅशनल कमिशन फॉर वुमन यांच्याद्वारे हा अहवाल प्रकाशित करण्यात आलेला आहे. बघा, या सर्वेक्षणामध्ये सेफेस्ट शहर कुठलं आहे महिलांसाठी वगैरे तर ते त्या ठिकाणी एकंदरीत केलेलं दिसतं. त्याचबरोबर 40% महिलांना आज देखील असुरक्षित वाटते, 60% महिला निसुरक्षित असल्याचं नोंदवलेलं आहे. 24 वर्षाखालील तरुण महिलांनी 14% छळ झाल्याचं नोंदवलेलं त्या ठिकाणी आहे, जे राष्ट्रीय सरासरीपेक्षा त्या ठिकाणी दुप्पट आहे असंही त्या ठिकाणी आहे. कोहिमा, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, ऐजवाल, गंगटोक, इटानगर आणि मुंबई ही सर्वाधिक सुरक्षित शहरं जी आहेत तर ती त्याच्यामध्ये आहेत. पटना, जयपूर, फरीदाबाद, दिल्ली, कोलकाता, श्रीनगर आणि रांची ही सर्वात कमी सुरक्षित अशा प्रकारची शहरं आहेत. अहवालात महिलांच्या सुरक्षिततेला विकासात्मक समस्या म्हणून मांडण्यात आलेला आहे, ज्यामध्ये शारीरिक असेल, मानसिक असेल, आर्थिक असेल किंवा डिजिटल सुरक्षितता. कारण आजकाल डिजिटल सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये डीप फेक नावाचा प्रकार जो आहे तर तो खूप त्या ठिकाणी वाढलेला आहे आणि डिजिटली मोठ्या प्रमाणामध्ये थ्रेटन करणं किंवा त्यांचं छळ करणं, फसवणूक करणं अशा गोष्टी या मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसतात. राईट. चलो, आता हे पर्टिक्युलरली जे आहे ना तर ते जे डिस्क्रिप्टिव्हची पण तयारी करतायत त्यांच्यासाठी पण व्हॅल्यू ऍडिशन म्हणून त्या ठिकाणी महत्वाचं ठरतं. त्यामुळे ते लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. राईट. माय भारत आपदा मित्र बघा, केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालय त्यांनी माय भारत आपदा मित्र पंजाब आणि हिमाचल प्रदेशमध्ये पूर बचाव कार्यामध्ये मदत करतील असं सांगितलेलं दिसतं. क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालयाच्या युवा व्यवहार विभागाची एक स्वायत्त संस्था आहे माय भारत. राईट. 15 ते 59 वर्ष वयोगटातील तरुणांना टार्गेट करते आणि विकसित भारत तयार करण्यासाठी संसाधन, मार्गदर्शन आणि शिकण्याची संधी आणि उद्योग कनेक्शन प्रदान करण्याचं काम याच्यामध्ये केलं जाते. आपदा मित्रांना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे आपदा मित्र कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षण जे आहे तर ते दिलं जाईल. आता इथं माय भारत आहे आणि आपदा मित्र आहे. कुठल्या मंत्रालयाची योजना आहे? क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालय. का सांगतोय हे मी लक्षात ठेवायला, परत ह्याचा कॉन्टेक्स्ट जो आहे तर तो लक्षात त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. कारण माझं हे सांगण्यामागचं कारण आहे ते म्हणजे इथं ते गृह मंत्रालय देऊ शकतात बरं का, गृह मंत्रालय देऊ शकतात. कारण आपत्ती व्यवस्थापन जे आहे तर त्याची जबाबदारी कोणाची आहे? केंद्रीय गृह मंत्रालयाची वगैरे आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गतच नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी वगैरे काम करते, म्हणून फक्त हा मुद्दा घेतलाय. नेक्स्ट, इच्छा मरणाला कायदेशीर मान्यता देणारा लॅटिन अमेरिकेतला पहिला देश उरुग्वे ठरलेला आहे. उरुग्वे. राईट. अगेन प्रथम घटना इच्छा मरण किंवा ज्याला युथनेसिया म्हणतो, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह असे दोन प्रकार आहेत युथनेसियाचे भारतामध्ये. याच्या बाबतीमध्ये कुठली केस लक्षात ठेवाल? अरुणा शानबाग केस जी आहे तर ती लक्षात ठेवायची आहे युथनेसियाच्या बाबतीमध्ये. क्लिअर.
नेक्स्ट, ई जागृती प्लॅटफॉर्म. ई जागृती नावाचा प्लॅटफॉर्म 1 जानेवारी 2025 रोजी हा प्लॅटफॉर्म बेसिकली लॉन्च झालेला होता आणि 2 लाख वापरकर्त्यांचा टप्पा त्यांनी ओलांडलेला आहे. ई जागृती हा ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत एक उपक्रम आहे. थोडक्यात काय, ग्राहक संरक्षण या कॉन्टेक्स्ट मध्ये हा प्लॅटफॉर्म जो आहे तर तो काम करताना त्या ठिकाणी दिसतो. बघा, कोलकाता हे 4थ्या वर्षी सर्वात सुरक्षित शहर, राईट. मग असं नारी नावाचा अहवाल होता, पण आता जो फेमस अहवाल आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो NCRB, तर त्यांनी कलकत्त्याला सलग 4थ्या वर्षी भारतातलं सर्वाधिक सुरक्षित शहर घोषित त्या ठिकाणी केलेलं आहे. बघा, अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, कोइंबतूर, दिल्ली, गाझियाबाद, हैदराबाद, सुरत यासारख्या 19 महानगरांमध्ये ही आकडेवारी जी आहे तर ती नोंदवण्यात आलेली त्या ठिकाणी दिसते, राईट. सो बघा, कोलकात्यामध्ये प्रति लाख लोकसंख्येमागे 83.9 दखलपात्र गुन्हे नोंदवले गेले, जे सर्वात कमी आहेत वगैरे असं मानलं जाते, राईट. सर्वाधिक गुन्हेगार प्रवण शहरांमध्ये कोचीमध्ये हा दर सर्वात जास्त आहे. 1 लाख लोकसंख्येमागं 3192.4 म्हणजे 3100 पेक्षा जास्त गुन्हे नोंदवले गेलेले दिसतात. त्याच्यानंतर दिल्ली आहे 2105 पेक्षा जास्त गुन्हे. त्यानंतर सुरत आहे 1377 साधारणतः गुन्हे. महिलांवरील गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये कोलकात्यामध्ये गुन्ह्यांमध्ये घट झालेली दिसते, राईट. महिलांवरील गुन्ह्यांचा प्रति लाख लोकसंख्येमागं 25.7 इतका होता, जो चेन्नईमध्ये 17.3 आहे, कोइंबतूरमध्ये 22.7 आहे, देशात सर्वात कमी वगैरे, राईट. सो असं आहे, भारतातील टॉप 10 सर्वात सुरक्षित शहरांमध्ये कोलकाता आहे, हैदराबाद आहे, परत पुणे आहे, मुंबई आहे, कोइंबतूर, चेन्नई, कानपूर, गाझियाबाद, बेंगळुरू, अहमदाबाद. मग इथं प्रश्न कसा तयार होऊ शकतो, भारतातल्या सर्वात सुरक्षित शहरांमध्ये पहिल्या 10 शहरांमध्ये महाराष्ट्रातील किती शहर आहेत? महाराष्ट्रातील 2 शहर आहेत. कितव्या क्रमांकावरती आहे? 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकावरती आहे. मग जर आपल्याला प्रश्न विचारला की नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार महाराष्ट्रातलं सर्वात सुरक्षित शहर कोणतं, तर पुणे. आता एकीकडे मी ही आकडेवारी बघतो आणि दुसरीकडे कोयता गँग आणि त्या सगळ्या गोष्टी बघतो, तर मला थोडासा त्याच्या बाबतीमध्ये जो आहे तर तो विरोधाभास त्या ठिकाणी जाणवतो, राईट. असुरक्षित शहरांचा याच्यावर उपरोक्ष विचार केला तर कोची आहे, दिल्ली आहे, सुरत आहे, जयपूर आहे, पाटणा, इंदूर, लखनौ, नागपूर, कोझिकोडे, अहमदाबाद ही शहरं आहेत. मग असुरक्षित शहरांमध्ये कोणाचा नंबर लागतोय? नागपूरचा नंबर त्या ठिकाणी लागतोय, राईट. तो तेही लक्षात ठेवा. नेक्स्ट, आर्थिक आणि सामाजिक विकास नावाचा पुढचा आपला टॉपिक आहे. भारतातला सर्वात मोठा लिथियम आयन बॅटरी उत्पादन प्रकल्प, त्याचं उद्घाटन 5 सप्टेंबर 2025 ला हरियाणामध्ये करण्यात आलेलं दिसतं. लिथियम आयन बॅटरी आपल्या मोबाईल मधली बॅटरी अनेक वेळा सांगून झालेलं आहे, तरी एकदा रिवाइज करतो. त्याचबरोबर इलेक्ट्रिक व्हेकल्स मधली बॅटरी. सो इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर ही जी योजना केंद्र सरकारची आहे EMC, याच्या अंतर्गत हा प्रकल्प उभारण्यात आलेला त्या ठिकाणी दिसतो. त्यानंतर बघा, जागतिक नवोन्मेष निर्देशांक ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स विपोनं काढलेला आहे. बघा, वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन काढलेला आहे, राईट. तो 2025 मध्ये भारत 38व्या क्रमांकावरती त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. 2020 मध्ये 48व्या स्थानावरती होता. त्याच्यानुसार ही काय म्हणतात त्याला, ग्रोथ जी आहे तर ती झालेली दिसते पॉझिटिव्हली. स्वित्झर्लंड याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे, त्याच्यानंतर स्वीडन आहे, त्यानंतर US आहे, त्यानंतर दक्षिण कोरिया आहे, त्याच्यानंतर सिंगापूर त्या ठिकाणी आहे, राईट. नेक्स्ट, हेनली पासपोर्ट इंडेक्स 2025. आता बऱ्याच ठिकाणी आपल्या इंडियाचा पासपोर्ट वीक होत चाललेला आहे अशी चर्चा जी आहे तर ती केली. तर पासपोर्ट तुमच्या देशाचा किती स्ट्रॉंग आहे तर हे हेनली पासपोर्ट इंडेक्स मध्ये त्या ठिकाणी जाहीर केलं जातं. हेनली अँड पार्टनर्स नावाची संस्था आहे तर ती हा निर्देशांक जारी करते. हेनली पासपोर्ट इंडेक्स विजा फ्री
गतिशीलतेच्या आधारावरती 199 पासपोर्टची क्रमवारी लावतो. म्हणजे तुमच्या देशातून किंवा तुमच्या देशाला किती जास्तीत जास्त कंट्रीज मध्ये विजा फ्री ट्रॅव्हल आहे, तर तुमचा इंडेक्स मध्ये रँक काय आहे, तर वरचा त्या ठिकाणी आहे. शेवटचं स्थान याच्यामध्ये अफगाणिस्तान आहे. तर पहिलं स्थान जे आहे तर ते सिंगापूरचं आहे. सिंगापूरला 193 देशांमध्ये विजामुक्त प्रवेश जो आहे तर तो त्या ठिकाणी मिळतो. भारताचा जर विचार केला तर भारताचा 85वा क्रमांक याच्यामध्ये आहे. राईट. 57 देशांमध्ये विजामुक्त प्रवेश जो आहे तर तो भारताला मिळतोय. आता हे स्थान जे आहे तर ते ढासळलेलं आहे. उदाहरणार्थ बघा, 2006 मध्ये भारताचं सर्वोत्तम स्थान होतं 71. म्हणजे भारताला 71व्या क्रमांकावरती भारत होता. आणि सर्वाधिक घसरण 2019 मध्ये झालेली होती, जेव्हा 90व्या क्रमांकावरती त्या ठिकाणी होता. अमेरिका 12व्या स्थानी आहे, प्रथमच टॉप 10 मधून बाहेर पडलेली आहे. सो असं काहीतरी वेगळं असतं ना, तर ते लक्षात ठेवायचं. शेजारील देशांमध्ये बांगलादेश 100व्या क्रमांकावर आहे, नेपाळ 101 आहे आणि पाकिस्तान 103 आहे. राईट. तर हेही लक्षात ठेवा. विकसित भारत स्ट्रॅटेजी रूम, नीती आयोगानं मसुरी उत्तराखंड या ठिकाणी लबासना जी आहे, लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी, तर त्याच्यामध्ये 9 ऑक्टोबर 2025 ला विकसित भारत स्ट्रॅटेजी रूमचं उद्घाटन त्या ठिकाणी केलेलं आहे. राईट. त्याचबरोबर नीती आयोगाचे सीईओ BVR सुब्रमण्यम यांच्या हस्ते नीती फॉर स्टेट्स व्यासपीठांतर्गत यूज केस चॅलेंज अवॉर्ड प्रदान करण्यात त्या ठिकाणी आलेले दिसतात. राईट. अधिकारी प्रशिक्षणार्थींसाठी एक गतिमान प्रशासन केंद्र म्हणून कार्य करण्यासाठी ही स्ट्रॅटेजी रूम नीती आयोगानं स्थापन केलेली दिसते. कतारमध्ये UPI सुविधा बघा, 7 ऑक्टोबर 2025 ला दोहा कतार या ठिकाणी भारतानं UPI सुविधा जी आहे तर ती औपचारिकपणे चालू केलेली दिसते. UPI मग NPCI इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड न कतार नॅशनल बँक आणि जपानी पेमेंट्स गेटवे नेट स्टार्स सोबत सहकार्य केलेलं आहे. कतार हा UPI स्वीकारणारा 8वा देश त्या ठिकाणी ठरलेला आहे. याच्या आधी आपण UPIच्या बाबतीमध्ये बरेच त्या ठिकाणी बघितलेलं आहे. उदाहरणार्थ जर्मनी हा युरोप मधला पहिला देश आहे ज्याने UPI वगैरे स्वीकारलेलं आहे. जागतिक उपासमार निर्देशांक, अगेन याच्यावरती बऱ्याचदा प्रश्न येतो. ग्लोबल हंगर इंडेक्स कन्सर्न वर्ल्ड वाईड आयर्लंडची संस्था आहे आणि वेल्ट हंगर हिल्फ जर्मनीची आहे. तर त्यांच्याद्वारे 2006 मध्ये सुरुवात झाली. पहिल्यांदा एकच होती, नंतर 2 ऑर्गनायझेशन त्या ठिकाणी आल्या. 2025 ची जी आवृत्ती होती ती 20व्या क्रमांकाची त्या ठिकाणी होती. आणि भारताचा क्रमांक जो आहे तर तो अत्यंत निंदनीय बऱ्याच वर्षापासून आहे, कारण 123 देशांमध्ये भारत 102व्या क्रमांकावरती त्या ठिकाणी आहे. 2024 मध्ये हाच क्रमांक 105 होता. थोडीशी 2024च्या तुलनेमध्ये सुधारणा झालेली आहे, पण भारत हा गंभीर उपासमार या कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी आहे. सर्वाधिक उपासमारीचं प्रमाण जे आहे तर ते सोमालियामध्ये आहे. सोमालिया 123व्या क्रमांकावरती आहे. ह्याचं जे वेगवेगळ्या प्रमापकांच्या आधारे गुण काढले जातात, तर त्या गुणांच्या बाबतीमध्ये 9.9 पेक्षा कमी असेल तर निम्न उपासमारीची पातळी, 10 ते 19.9 असेल तर मध्यम, 20 ते 34.9 असेल तर चिंताजनक, 35 ते 49.9 असेल तर गंभीर आणि 50+ असेल तर अत्यंत चिंताजनक. राईट. सो भारत जो आहे तर तो अत्यंत गंभीर उपासमार म्हणजेच 35 ते 49.9 या कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी आहे. राईट. सो याच्यामध्ये बघा, कुपोषण, लोकसंख्येचा वाटा, चाइल्ड वेस्टिंग, राईट, त्याच्यानंतर चाइल्ड स्टंटिंग आणि बालमृत्यू याच्या आधारे हे काढलं जाताना दिसते. सो हेही लक्षात ठेवा. बऱ्याचदा हे पॅरामीटर्स किंवा प्रमापक जे आहेत तर ती विचारली जातात. अनेकदा तुम्ही इकॉनॉमिक्सच्या पुस्तकामध्ये हे बघत असता. वेल्थ रिपोर्ट आहे 2025चा, मर्सिडीज बेन्झ हुरून इंडिया वेल्थ रिपोर्ट. सो याच्यानुसार सर्वाधिक श्रीमंत कुटुंब कुठं आहे, तो महाराष्ट्रामध्ये. आता इथं फसवा प्रश्न काय विचारला जाऊ शकतो, मर्सिडीज बेन्झ हुरून इंडिया वेल्थ रिपोर्ट नुसार सर्वाधिक
श्रीमंत कुटुंब ही कुठल्या राज्यात आहे? आणि उत्तर देत असताना ते गुजरात देतील. आपण असं म्हणूयात की गुजरातमध्ये व्यापारी जास्त आहेत, त्यामुळे तिथं सर्वात जास्त श्रीमंत आहेत का? नाही. लक्षात ठेवा, महाराष्ट्रात आहे. शहरांची क्रमवारी वाईज विचार केला तर मुंबईमध्ये 1,42,000 कुटुंब श्रीमंत आहेत. त्यानंतर नवी दिल्ली आहे, त्यानंतर बंगळुरू आहे. सर्वाधिक श्रीमंत कुटुंबामध्ये महाराष्ट्र प्रथम आहे, नंतर दिल्ली आहे, नंतर तमिळनाडू त्या ठिकाणी आहे. राईट. नेक्स्ट बघा, आभार ऑनलाईन स्टोअर भारतीय रेल्वे गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस पोर्टलवर सुरू केलेल्या आभार ऑनलाईन पोर्टलचा त्या ठिकाणी प्रचार करणार आहे. या आभार ऑनलाईन पोर्टलमध्ये आदिवासी जमाती, हातमाग विणकर आणि कारागिरांनी बनवलेल्या वेगवेगळ्या वस्तू त्या ठिकाणी आहेत. सो ट्रॅडिशनल आर्टिझन्स वगैरे जे आहेत किंवा लोकल लेवलची आर्ट आहे, तर त्याला त्या ठिकाणी प्रोत्साहन देणं हा याच्या मागचा मुख्य उद्देश आहे. गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस हा अमेझॉन, फ्लिपकार्ट सारखा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा त्या ठिकाणी ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्यावरती सेल वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. त्यानंतर आपल्याकडे वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट नावाची योजना आहे. तर ते जे असे नाविन्यपूर्ण प्रॉडक्ट्स आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यातले, तर ते पर्टिक्युलरली त्यांना त्या ठिकाणी मार्केटिंग करणं आणि त्यांना मार्केट उपलब्ध करून देणं आणि त्या योगे आत्मनिर्भर करणं, तर हा याच्या मागचा मुख्य उद्देश आपल्याला दिसतो. आभार ऑनलाईन स्टोअर लक्षात ठेवायचं. GEM चा जर का विचार केला तर 2016 राज्यसेवा कंबाईन पूर्व 2016 याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. नेक्स्ट, एज्युकेशन मध्ये बघा, जगातलं पहिलं डिजिटल आदिवासी विद्यापीठ, राईट, आदिवासी व्यवहार मंत्रालयानं आदि कर्मयोगी अभियानावरील राष्ट्रीय परिषदेदरम्यान नवी दिल्लीतल्या भारत मंडपम या ठिकाणी जगातलं पहिलं डिजिटल आदिवासी विद्यापीठ आदि संस्कृती त्या ठिकाणी सुरू केलं. लक्षात ठेवा, कुठं सुरू केलं विचारलं जाऊ शकतंय. बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंती वर्षामुळं आदिवासी त्यांच्यासाठीच्या योजना या मुद्द्यांवरती भरपूर फोकस आहे, त्यामुळे इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. विकसित भारत बिल्डथॉन, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भारतातील सर्वात मोठे शालेय हॅकेथॉन भारत बिल्डथॉन 2025 लॉन्च त्या ठिकाणी केलेला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग आणि अटल इनोव्हेशन मिशन, नीती आयोग आणि AICTE यांच्याद्वारे हे आयोजित केलं जाताना दिसतंय बघा. राईट. जागतिक विद्यापीठ क्रमवारी कुणाची आहे? टाइम्स हायर एज्युकेशनची 22वी आवृत्ती आहे, ऑक्टोबर मध्ये पब्लिश झालेली आहे. पहिल्या 200 संस्थांमध्ये एकही भारतीय संस्था नाही. अगेन अलार्मिंग त्या ठिकाणी आहे, पहिल्या 200 मध्ये एकही भारतीय संस्था नाही. क्रमवारीत भारतीय संस्था 2026 मध्ये 128 आहेत, 2025 मध्ये 107 आहेत. सर्वाधिक संस्था अमेरिकेच्या आहेत, क्रमवारीत 171. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती भारत आहे आणि तिसऱ्या क्रमांकावरती जपान आहे. भारतातल्या अव्वल 3 संस्था जर का विचारल्या तर त्या लक्षात ठेवा. राईट. आणि जगातल्या अव्वल 3 त्या लक्षात ठेवा. राईट. एवढं फॅक्च्युअल घेतलं पाहिजे, आधी पाल्लादायक जाणं काही पॉइंट वाटत नाही मला. राईट. सो बघा, IISc बंगळुरू, त्यानंतर सवेथा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस चेन्नई आणि जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटी नवी दिल्ली, तर या त्या 3 संस्था आहेत. आणि जगामध्ये ऑक्सफर्ड आहे, MIT आहे आणि प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी आहे. त्यानंतर बघा, ज्ञान भारतम पोर्टल, सो नवी दिल्लीमध्ये हे लॉन्च केलेलं आहे. या पोर्टलचा घोषणा जी आहे तर ती अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केलेली होती. ज्ञान भारतम मिशनचा हे एक भाग होतं आणि भारतातल्या 1 कोटी हस्तलिखितांचं डिजिटायझेशन, त्याचं कॅटलॉगिंग आणि त्याचं जतन करणं आणि त्यांना जागतिक स्तरावरती उपलब्ध करून देणं हे या मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट त्या ठिकाणी आहे. सो ज्ञान भारतम पोर्टल काय आहे आणि त्याचा उद्दिष्ट काय आहे हेही लक्षात ठेवा, तिथं प्रश्न विचारला जाऊ शकेल. नेक्स्ट, भूगोल, पर्यावरण आणि कृषी, ऑपरेशन स्वर्ण. राईट. तिरुपती अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटीनं ऑपरेशन स्वर्ण, नदी नाला जागरूकता साठी स्वर्णमुखी वॉटर बॉडी ऍक्शन हे सुरू केलेलं आहे. सो ऑपरेशन स्वर्ण हे
स्वर्णमुखी नदी जी तिरुपतीमध्ये आहे, तर त्याच्या स्वच्छतेसाठी, त्याच्या रिज्युविनेशनसाठी, त्याच्या पुनरुज्जीवनासाठी सुरू केलेलं अभियान आहे. एवढंच फक्त लक्षात या ठिकाणी ठेवा. वांगचू जलविद्युत प्रकल्प अदानी पॉवरनं भूतानच्या ड्र्यूक ग्रीन पॉवर सोबत सामंजस्य करार केलेला आहे आणि तिकडे 570 मेगावॉट क्षमतेचा वांगचू जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकामासाठी करार केलेला आहे. सो वांगचू जलविद्युत प्रकल्पासाठी भारतातल्या कुठल्या कंपनीनं करार केलेला आहे, तर अदानी पॉवरनं केलेला आहे. लक्षात ठेवा. BOOT तत्व म्हणजे बिल्ड ऑपरेट ओन अँड ट्रान्सफर. तर या तत्वावरती किंवा या मॉडेलवरती हे धरण त्या ठिकाणी असतं, धरण असेल. राईट. सो एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी आहेत. कंपनी लक्षात ठेवा, वांगचू प्रकल्प लक्षात ठेवा, भूतान मधला हे लक्षात ठेवा. एअर क्वालिटी लाईफ इंडेक्स AQLI 2025 बघा, शिकागो विद्यापीठातल्या एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटनं एअर क्वालिटी लाईफ इंडेक्स 2025 चा अहवाल प्रकाशित केलाय आणि त्याच्यात असं दिसून आलंय भारतातलं वायू प्रदूषण हे भारतातील आरोग्यासाठी सर्वात मोठा धोका आहे. अगेन रिपीट, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, तर लक्षात ठेवायचे वायू प्रदूषण हा सर्वात जास्त धोका सध्या आहे. राईट. घाणेरडी हवा जी आहे तर त्याच्यामुळे आयुर्मानापेक्षा 3.5 वर्ष आयुर्मान जे आहे तर ते घटतंय आपलं. कुपोषणापेक्षा 1.6%, तंबाखूचा वापर 1.5 वर्ष आणि असुरक्षित पाणी 8.4 महिने याच्यापेक्षाही जास्त आहे. म्हणजे असुरक्षित पाणी पिलं तर 8.4 महिन्यानं आपलं आयुर्मान घटतंय. तंबाखू खाल्ली तर 1.5 वर्षानं सरासरी आयुर्मान घटतंय. कुपोषणामुळे 1.6 वर्षानं घटतंय. पण हेच जर एअर क्वालिटी चांगली नसेल तर 3.5 वर्षानं त्या ठिकाणी घटताना दिसतंय. राईट. भारत सर्व 1.4 अब्ज भारतीय, असं समजू नका गावाकडे राहतो आम्ही, ग्रामीण भागात राहतो म्हणजे आमच्या इथली हवा शुद्ध आहे. काय सांगितलंय? सर्व 1.4 अब्ज भारतीय अशा भागात राहतात जिथे जागतिक आरोग्य संघटनेनं पार्टिक्युलेट मॅटर 2.5 ची मर्यादा 5 मायक्रोग्रॅम पर मीटर क्यूब दिलेली आहे. त्याच्यापेक्षा ती जास्त त्या ठिकाणी आहे. मीन्स ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो, वी आर ऑलरेडी ऍट रिस्क. लक्षात घ्या. राईट. उत्तर भारत हा जगातील सर्वात प्रदूषित प्रदेश आहे. दिल्ली NCR, आता हे सांगायची गरज त्या ठिकाणी नाहीये की काय तिथं आता अवस्था आहे. रॅटल जलविद्युत प्रकल्प आहे बघा, जम्मू आणि काश्मीर मधील किश्तवाड या ठिकाणी रॅटल जलविद्युत प्रकल्पामध्ये भूस्खलन झालं. राईट. सो भूस्खलनामुळे चर्चेत आलाय म्हणून विचारलं जाऊ शकते कुठल्या नदीवरती आहे, कुठं आहे? JNK मध्ये आहे, चिनाब नदीवरती हा त्या ठिकाणी 850 मेगावॉट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प त्या ठिकाणी आहे. राईट. नेक्स्ट, लेक नॅट्रॉन. आता मला वाटते मागची जी आय गेस राज्यसेवा झाली किंवा त्याच्या आधी कुठल्या तरी अशाच प्रकारच्या लेक वरती प्रश्न विचारलेला होता. राईट. तर काहीतरी त्याच्याबद्दल चर्चेत होतं, त्यामुळं तो असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. सो इकडे बघा, टांझानियानं, मला वाटते आय गेस कंबाईनच्याच कुठल्या तरी मेन्सला का कुठं प्रीला विचारलेला होता की ते लेक जे आहे तर ते कुठल्या देशांनी सराउंडेड वगैरे आहे. तर तिथं काहीतरी एन्व्हायरमेंटल इश्यू निर्माण झालेला होता म्हणून त्याच्यावर प्रश्न आला. तसंच टांझानियानं परिसंस्थेचं रक्षण करण्यासाठी लेक नॅट्रॉन मध्ये मोठ्या प्रमाणात सोडा राख खाण प्रकल्प लेक नॅट्रॉन साठी थांबवलेला त्या ठिकाणी आहे. राईट. सो त्यामुळे लक्षात ठेवा. नेक्स्ट, किरू जलविद्युत प्रकल्प. अगेन JNK मधला 624 मेगावॉट क्षमतेचा किरू जलविद्युत प्रकल्प त्या ठिकाणी आहे. सो त्याचं कॉन्क्रिटीकरण रिसेंटली करण्यात आलंय. किश्तवार जिल्ह्यातल्या पथरनाक्की आणि किरू या गावांजवळ. अगेन हा किरू पण काय, चिनाब नदीवरती बांधलेला एक नदी प्रवाह प्रकल्प आहे. त्यानंतर बघा, इंटरनॅशनल सोलर अलायन्स, त्याची 8वी आवृत्ती जी आहे तर ती त्याचं अधिवेशन जे आहे तर ते भारत मंडपम मध्ये 27 ते 30 ऑक्टोबर 2025 दरम्यान त्या ठिकाणी पार पडलेलं दिसतं. 2015 मध्ये स्थापना झालेली आहे, अंमलबजावणी 2017 मध्ये झालेली आहे. अलीकडचं लक्षात ठेवा, करारावरती स्वाक्षरी करणारा मंगोलिया हा 124वा देश त्या ठिकाणी ठरलेला आहे.
मंगोलियानं ऑक्टोबर 2025 मध्ये ह्याच्यावरती स्वाक्षरी केलेली आहे आणि पूर्ण सदस्यत्व बनलेला मार्च 2025 मध्ये 107वा ऑगस्ट 2025 मध्ये 107वा मॉल्डोवा आणि त्याच्या आधी 106वा न्यूझीलंड मार्च 2007 मध्ये. राईट. सो येस. त्यानंतर बघा हत्ती गणना करण्यात आलेली आहे. ऑल इंडिया सिंक्रोनाइज्ड एलिफंट एस्टिमेशन 2023. आता ही 2023 असली तरी पण लक्षात ठेवा 14 ऑक्टोबर 2025 ला अहवाल आलेला आहे बरं का. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं केलेली आहे. देशातली पहिली DNA आधारित हत्ती गणना ही. सो स्टार मार्क करतो, लक्षात ठेवायचं आहे. राईट. भारतातील सरासरी हत्तींची संख्या 22,446. 2017 मध्ये याच्या आधी किती होती? 27,312. म्हणजे हत्तींची संख्या जी आहे तर ती त्या ठिकाणी घटलेली आहे. सर्वात जास्त हत्ती जर विचारले तर कर्नाटकात आहेत. त्यानंतर आसाममध्ये आहेत 4,159. कर्नाटकामध्ये 6,013 आहेत. त्यानंतर तमिळनाडूमध्ये 3,136 आहेत. त्यानंतर केरळमध्ये 2,785 आहेत. त्यानंतर उत्तराखंडमध्ये 1,792 आहेत. महाराष्ट्रामध्ये 63 वन्य हत्ती त्या ठिकाणी आहेत. त्यापैकी सह्याद्री पर्वतरांगांमध्ये 26 हत्ती जे आहेत तर ते आढळतात. राईट. चढता क्रम उतरता क्रम हत्तींच्या संख्येनुसार विचारलं जाऊ शकतं का? तर डेफिनेटली विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट. 2010 मध्ये हत्तीला राष्ट्रीय वारसा प्राणी नॅशनल हेरिटेज अॅनिमल म्हणून घोषित केलं. 33 सध्या हत्ती राखीव क्षेत्र आहे आणि 33वा अलीकडे तयार झालेलं कुठलं? तराई एलिफंट रिझर्व. तर हे 33वा हत्ती राखीव क्षेत्र आहे. त्यानंतर बघा ब्ल्यू फ्लॅग नावाचं प्रमाणपत्र आहे जे पर्टिक्युलरली कोस्टलाईन इकोसिस्टीम असेल किंवा स्वच्छ समुद्र किनारे किंवा आपण असं म्हणूयात की जिथं पुनर्स्थापित झालेली आहे परिसंस्था असे समुद्र किनारे तर ते त्या ठिकाणी दर्शवतं. तर ऑक्टोबर 2025 मध्ये महाराष्ट्रातल्या 5 समुद्र किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं ब्ल्यू फ्लॅग नावाचं प्रमाणपत्र जे आहे तर ते त्या ठिकाणी मिळालेलं दिसतं. राईट. सो कुठले कुठले बीच आहेत ते बघा. श्रीवर्धन आहे, नागाव आहे, पारनाका आहे, गुहागर आहे, लाडघर आहे. राईट. सो जवळपास 33 निकष पूर्ण करणाऱ्या जे समुद्र किनारे आहेत तर त्यांना हे प्रमाणपत्र जे आहे तर ते मिळतं. राईट. तो 1985 मध्ये फ्रान्समध्ये ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र उपक्रम चालू झाला आणि त्याचा जागतिक स्तरावरती विस्तार 2001 मध्ये झाला. डेन्मार्कचं फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन नावाची संस्था आहे तर ती हे ब्ल्यू फ्लॅग नावाचं प्रमाणपत्र जे आहे तर ते प्रदान करते. नेक्स्ट. रामसर स्थळ नवीन घोषित झालेली आहेत आणि आता टोटल किती? 93 रामसर स्थळ त्या ठिकाणी आहेत. सो शेवटची 3 तरी ऍटलिस्ट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मेनार आहे उदयपूर राजस्थान मधलं, खिचनी आहे फलोदी राजस्थान मधलं, गोकुल जलाशय आहे बिहार मधला आणि उदयपूर तलाव आहे बिहार मधला. राईट. सो गोकुल जलाशय बक्सर मधला आहे बिहार मध्ये. गंगा नदीच्या दक्षिण काठावरती ऑक्सबो लेक त्या ठिकाणी आहे. नदीच्या प्रवाहानं तयार झालेला अर्धवर्तुळाकार तयार. राईट. सो बऱ्याचदा आपण ते ऑक्सबो लेक त्या ठिकाणी बघत असतो. राईट. माझं काही ड्रॉइंग एवढं चांगलं नाहीये पण हे असं अशा पद्धतीनं ऑक्सबो लेक जे आहे तर ते तयार होताना आपल्याला दिसतं. राईट. उदयपूर तलाव हा पश्चिम चंपारण जिल्हा बिहार इथं त्या ठिकाणी आहे. हे सुद्धा एक ऑक्सबो लेक त्या ठिकाणी आहे. सावळकोट जलविद्युत प्रकल्प. अगेन बघा किती सारे जलविद्युत प्रकल्प चर्चेत आलेले आहेत. राईट. अगेन हा चिनाब नदीवरचा आहे. आता भारतानं काय केलेलं आहे? थोडी हळूहळू कपॅसिटी बिल्डिंग चालू केलेली आहे. खास करून ऑपरेशन सिंदूर नंतर आपल्याला बघायला मिळेल. सो 1856 मेगावॉट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्पासाठी पर्यावरणीय मंजुरीची शिफारस केलेली आहे बघा. राईट. वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फिअर रिझर्व्ह हिमाचल प्रदेश मधल्या कोल्ड डेझर्ट बायोस्फिअर रिझर्व्हचा युनेस्कोच्या वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फिअर रिझर्व्ह मध्ये समावेश जो आहे तर तो करण्यात आलेला आहे. राईट. सो हे लक्षात ठेवा. हेही लक्षात ठेवा. नवीन बायोस्फिअर रिझर्व्ह झालेला आहे
अगेन बायोस्फिअर रिझर्व्ह वरती रिसेंटलीच राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये प्रश्न जो आहे तर तो विचारण्यात आलेला त्या ठिकाणी होता. नेक्स्ट, आर्मेनिया IUCN इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचरचा नवा सदस्य झालेला आहे. सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्प जो आहे तर तो सध्या चर्चेत होता, कारण मद्रास उच्च न्यायालयानं काय केलं, तिथं जे बेकायदेशीर रिसॉर्ट्स आणि पर्यटकांची निवासस्थानं आहेत तर त्याच्यावरती कारवाई करण्याचे आदेश दिले. तमिळनाडूच्या इरोड जिल्ह्यामध्ये आहे, राईट. सो असं काहीतरी चर्चेत येत असतं आणि त्याच्यामुळं मग काय करतात ते कुठल्या राज्यात आहे वगैरे असे प्रश्न विचारतात. नेक्स्ट, शक्ती नावाचं चक्रीवादळ ऑक्टोबर 2025 मध्ये आलेलं होतं. तीव्र चक्रीवादळ या कॅटेगरीमध्ये त्याचं वर्गीकरण जे आहे तर ते करण्यात आलं. निर्मिती जी आहे तर ती अरबी समुद्रात झालेली होती. नामकरण जे आहे तर ते श्रीलंकेनं केलेलं होतं आणि भारत, पाकिस्तान आणि ओमान हे देश जे आहेत तर ते या चक्रीवादळामुळे प्रभावित झालेले होते. कॅम्पी फ्लेग्रेई नावाचा ज्वालामुखी इटलीमध्ये एका AI मॉडेलने नवीन भूगर्भीय संरचना उघड केलेल्या आहेत. एक स्पष्ट रिंग फॉल्ट या ठिकाणी आढळून आलेला आहे, ज्यामुळे 5 तीव्रतेचे भूकंप होऊ शकतात. कॅम्पी फ्लेग्रेई, ज्याला फ्लेग्रेन फील्ड्स असं पण म्हटलं जातं, इटलीच्या नेपल्सच्या दाट लोकवस्ती असलेल्या उपसागरातील एक सक्रिय ज्वालामुखी प्रदेश त्या ठिकाणी आहे. त्यानंतर बघा, गोमती नदीच्या पुनरुत्थानाचं अभियान जे आहे तर ते सुरू करण्यात आलेलं आहे, राईट. गोमती ही गंगा नदीची उपनदी त्या ठिकाणी आहे. ही नदी उत्तर प्रदेशातल्या पिलीभीत जिल्ह्यात आहे. पिलीभीत मध्ये पिलीभीत व्याघ्र प्रकल्प पण त्या ठिकाणी आहे बघा, राईट. कुल्हार झील नावानं पण ती ओळखली जाते आणि रामगंगा आणि शारदा नद्यांमधील क्षेत्राला पाणी देण्याचं काम ही नदी करते. कुनमिंग जैवविविधता निधी, कुनमिंग बायोडायव्हर्सिटी फंड आहे. 7 देशांना 5.8 दशलक्ष डॉलर्स जे आहेत तर ते मिळालेले आहेत. याच्यामध्ये कुक आयलँड, मदागास्कर, मेक्सिको, नेपाळ, श्रीलंका, तुर्की आणि युगांडा यांचा समावेश त्या ठिकाणी आहे. 2021 मध्ये या फंडची सुरुवात झाली. COP30 हवामान स्थिती अपडेट WMO ने जारी केलेला आहे बघा. त्याच्यामध्ये त्यांनी 2025 हे रेकॉर्डवरील दुसरं आणि किंवा तिसरं सर्वात उष्ण वर्ष असण्याचा अंदाज आहे असं सांगितलेलं आहे. 11 वर्षाच्या इतिहासातील सर्वात उष्ण 11 वर्ष आपल्याला दिसत आहे तिकडं. 2020 पासून हे होताना दिसते 7 त्यानं, राईट. नेक्स्ट, विज्ञान आणि तंत्रज्ञान पुढचा टॉपिक त्या ठिकाणी आहे बघा. आपण शक्यतो काय करूयात, 1-1.25 तास किंवा 1.5 तास असं सलग कंटिन्यू करूयात. म्हणजे काय होईल, 2 पार्ट मध्ये आपलं संपून जाईल. आपले किती 84 वगैरे पेजेस त्या ठिकाणी आहेत. तो आता आपण 27 पेजला वगैरे आहोत. तर आयडियली ते तशा पद्धतीने झालं पाहिजे. अर्थात शेवटचे काही पेजेस जे आहेत तर ते फॅक्च्युअल डेटा आहेत, त्यामुळं तिकडे आपण पटकन जाऊ शकतो, राईट. किंवा त्याच्या आधी झालं तरी आपण बघूयात, कारण आपल्याला आता अंतिम टप्प्यात वेळ महत्वाची आहे. त्यानंतर बघा, विक्रम 3201 भारतानं सेमिकॉन इंडिया 2025 मध्ये आपला पहिला 32 बिट मायक्रो प्रोसेसर जो आहे तर तो सादर केला. त्याचं नाव काय होतं असा प्रश्न विचारला जाईल. AI फॉर गुड समिट जी आहे तर ती आयोजित करण्यात आलेली होती नवी दिल्ली या ठिकाणी. इंडिया मोबाईल काँग्रेस मध्येच AI फॉर गुड समिट आयोजित करण्यात आलेली होती, राईट. AI संचलित डेटा सेंटर विशाखापट्टणम या ठिकाणी जागतिक दर्जाचा AI संचलित डेटा सेंटर, त्याच्यासाठी गुगल सोबत सामंजस्य करार जो आहे तर तो केलेला आहे. मिशन दृष्टी नावाचा उपग्रह, अंतराळ तंत्रज्ञान स्टार्टअप गॅलेक्स आय 2026 मध्ये मिशन दृष्टी हा जगातला पहिला मल्टी सेन्सर पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपित करण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे बघा. त्यानंतर याला पण IMP करून ठेवा, एक्सपेक्टेड म्हणून ठेवा.
ऍस्ट्रोसॅट जी आहे भारताची खगोलीय वेधशाळा ज्याला म्हटलं जातं, राईट, तर त्याला 28 सप्टेंबर 2025 ला 10 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण झाली. 28 सप्टेंबर 2015 ला ऍस्ट्रोसॅट PSLV C30 एक्सेल च्या मदतीनं श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून त्याचं प्रक्षेपण करण्यात आलेलं होतं. 5 वर्ष इनिशियली याची प्रपोज्ड मोहिमेचं आयुष्य होतं, पण अजून देखील त्याच्याकडून डेटा जो आहे तर तो त्या ठिकाणी मिळतोय, राईट. सो याच्यात आयुका आहे, TIFR आहे, त्याच्यानंतर इस्रो आहे, या सगळ्यांचा रमन रिसर्च इन्स्टिट्यूट आहे किंवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऍस्ट्रोफिजिक्स आहे, या सगळ्या संस्था याच्यामध्ये इन्व्हॉल्व त्या ठिकाणी आहे. त्यानंतर बघा, ऍस्ट्रोसॅटच्या प्रक्षेपणानंतर भारत हा अवकाशात प्रयोगशाळा आहे अशा अमेरिका, रशिया, युरोपीय अंतराळ संस्था आणि जपान यांच्यानंतर जगातला 5वा देश त्या ठिकाणी बनलेला आहे, हेही विचारलं जाऊ शकतंय. नेक्स्ट, मैत्री-2 केंद्रीय अर्थ मंत्रालयानं अंटार्क्टिका मधल्या भारताच्या नवीन संशोधन केंद्राला त्या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे, तर त्याचं नाव काय आहे? मैत्री-2 त्या ठिकाणी आहे. आणि इकडं कोण? मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स सगळं त्या ठिकाणी मॅनेज करताना दिसते. महाराष्ट्र सॅटेलाइट आधारित इंटरनेट सेवांसाठी स्टारलिंक सोबत भागीदारी करणारं देशातलं पहिलं राज्य अगेन ठरलेलं त्या ठिकाणी आहे. नेक्स्ट, पुढचा मुद्दा बघूयात आपण. ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट, राईट. ब्लॅक फॉरेस्ट म्हटल्यानंतर तुम्हाला केक आठवेल आणि फॉरेस्ट म्हटल्यानंतर आपल्याला काय आठवतं? ब्लॅक फॉरेस्ट. बघा, CRPF, जिल्हा राखीव गार्ड, छत्तीसगड पोलीस. आता हे येते म्हटल्यानंतर तुम्हाला लक्षात येत असेल की नक्सलाइट ऑपरेशन त्या ठिकाणी आहे, हे ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट. नेक्स्ट, सक्षम काउंटर अनमॅन्ड एरियल सिस्टीम, CUAS, राईट, ग्रीड सिस्टीम. भारतीय सैन्यानं काय केलेलं आहे? हो, संरक्षण आणि सुरक्षा ऑलरेडी चालू झालेलं आहे. भारतीय सैन्य दलानं काय केलेलं आहे? स्वदेशी विकसित सक्षम काउंटर अनमॅन्ड एरियल सिस्टीम जी आहे ती ग्रीड सिस्टीम खरेदी करण्यास सुरुवात केलेली आहे, राईट. कायनेटिक सॉफ्ट अँड हार्ड किल ऍसेट मॅनेजमेंट साठी सिच्युएशनल अवेअरनेस या दृष्टिकोनातून ही सिस्टीम त्या ठिकाणी आहे. बघा, MiG-21 हवाई दलातनं निवृत्त झालेलं आहे. 26 सप्टेंबर 2025 ला ते निवृत्त झालेलं आहे. बघा, चंदीगड या ठिकाणी त्याच्यासाठीचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि विशेष म्हणजे चंदीगडमध्येच पहिल्यांदा MiG-21 दाखल झालेलं होतं. दिलबाग सिंग यांनी 1963 मध्ये पहिल्या MiG-21 स्क्वॉड्रनचं नेतृत्व केलेलं होतं. सेवामुक्ती समारंभात पॅन्थर्स या टोपण नावानं ओळखल्या जाणाऱ्या क्रमांक 23 स्क्वॉड्रन मधील शेवटच्या MiG-21 विमानाला निरोप देण्यात आलेला दिसतो, राईट. स्क्वॉड्रन लीडर प्रिया शर्मा MiG-21 विमान चालवणाऱ्या अखेरच्या महिला लढाऊ वैमानिक ठरल्या. इम्पॉर्टंट आहे, त्या भारताच्या 7व्या महिला फायटर पायलट आहे. याच्या आधी पण अवनी चतुर्वेदींवरती वगैरे प्रश्न विचारलेला आहे, आता पण प्रिया शर्मांवरती प्रश्न विचारला जाईल. MiG-21 चंदीगडमध्ये निवृत्त झाले. चंदीगडमध्ये MiG-21 फ्लाय करणाऱ्या भारताच्या शेवटच्या महिला वैमानिक, लढाऊ वैमानिक, फायटर पायलट, लक्षात ठेवा. मिकोयान युरेविच, मिगचा फुल फॉर्म होतोय. भारतीय हवाई दलात 1963 मध्ये दाखल झालेलं आहे. हे भारताचं पहिलं सुपरसोनिक लढाऊ विमान होतं. हे विमान मिळवणारा हा भारत पहिला बिगर कम्युनिस्ट देश आहे. सोव्हिएत युनियन मध्ये रचना आहे. भारतात हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड द्वारे उत्पादन आणि भारतीय हवाई दलाचा कणा किंवा हवाई दलाचे वर्क हॉर्स किंवा वॉर हॉर्स अशी देखील याची ओळख होती. त्याच्यानंतर बघा, तेजस MK-1A विमानांसाठी करार झालेला आहे. 97 तेजस लढाऊ विमानांसाठी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड बरोबर. ऑपरेशन गोल्डन स्वीप, बघा, गोल्डन स्वीप या विशेष मोहिमेमध्ये मुंबईमधल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरती परदेशी नागरिकांनी
विमानतळ कर्मचारी आणि आंतरराष्ट्रीय सोने तस्करी टोळीतील लोकांना अटक करण्यात आली. 10.48 किलो 24 कॅरेट मूळ परदेशी सोनं जप्त केलं. 12.58 कोटी रुपयांचं जवळपास. सोन्याचा दर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. हिंद, ऑस्ट्रेलिया आणि इंडिया यांच्यातला संयुक्त सराव आहे. 4थ्या क्रमांकाचा हा सराव त्या ठिकाणी आहे. ऑस्ट्रेलियातल्या पर्थ या ठिकाणी आयोजित केला जातोय. 13 ते 26 ऑक्टोबर 2025 दरम्यान याचं आयोजन जे आहे तर ते करण्यात आलेलं त्या ठिकाणी दिसतं. नेक्स्ट, समुद्र शक्ती 14 ते 17 ऑक्टोबर 2025 दरम्यान विशाखापट्टणम या ठिकाणी भारत इंडोनेशिया संयुक्त द्विपक्षीय सराव समुद्र शक्ती तर त्याचं आयोजन जे आहे तर ते करण्यात आलेलं होतं. 5वी आवृत्ती त्या ठिकाणी होती. राईट. सो विशाखापट्टणम या ठिकाणी 5वी आवृत्ती भारत इंडोनेशिया समुद्र शक्ती. दॅट्स इट. एवढं फॅक्च्युअली लक्षात ठेवा. स्टेडफास्ट नून 2025, स्टेडफास्ट नून 2025. बघा, नाटो म्हणजेच नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन दरवर्षी स्टेडफास्ट नून नावाचा अणु प्रतिबंधक सराव आयोजित करतात. हा सराव नाटोच्या अणु प्रतिबंधक तयारीची चाचणी घेतो. राईट. नाही, जगाला अणु प्रतिबंध करायचं, स्वतःच अण्वस्त्रांच्या धमक्या द्यायच्या, अण्वस्त्र वापरायचे असले उद्योग यांचे त्या ठिकाणी आहेत. राईट. ऑपरेशन फायर ट्रेल, भारतात चिनी फटाक्यांची बेकायदेशीर तस्करी रोखण्यासाठी महसूल गुप्तचर संचालनालयानं काय केलं, ऑपरेशन फायर ट्रेल त्या ठिकाणी राबवलं. लक्षात ठेवा. ओशन स्काय 2025 20 ते 31 ऑक्टोबर दरम्यान स्पेन मधल्या गांडो एअर बेस वरती स्पॅनिश एअरफोर्सनं याचं आयोजन जे आहे तर ते केलेलं होतं. ओशन स्काय 2025 बहुराष्ट्रीय हा हवाई दल सराव त्या ठिकाणी आहे. भारतीय हवाई दलानं 16 एअरबस C295 लष्करी वाहतूक विमानं याच्यात समाविष्ट केलेली होती. नेक्स्ट, त्रिशूल युद्ध सराव. त्रिशूल. सो भारतानं पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवरती वार्षिक त्रिसेवा, त्रिशूल म्हणजे काय, त्रिसेवा, तिन्ही सेना दल याच्यामध्ये सहभागी झालेली होती. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स. त्यानंतर बघा, ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स. सो GFP मनुष्यबळ, संरक्षण बजेट आणि लॉजिस्टिक्स आणि तंत्रज्ञान यासारख्या 60 पेक्षा अधिक घटकांचा वापर करून जगातील सर्वात बलवान सैन्यांची यादी याच्यात देण्यात आलेली आहे आपल्याला. सो US याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे, रशिया दुसऱ्या क्रमांकावरती त्या ठिकाणी आहे. राईट. सो असं सगळं इकडं आहे. भारत श्रीलंका मित्र शक्ती 11 11वी आवृत्ती आहे. कर्नाटकातल्या बेळगावी या ठिकाणी सुरू झाली. 10वी आवृत्ती श्रीलंकेतल्या मुदुरू ओया या ठिकाणी चालू झाली. दॅट्स इट. मित्र शक्ती तुम्हाला आठवत असेल तर बघा, मित्र विभूषण हा श्रीलंकेचा सर्वोच्च सन्मान आणि मित्र शक्ती हा भारत श्रीलंकेचा संयुक्त युद्ध सराव. नेक्स्ट. येस. सो आरोग्य आणि पोषण, मला वाटते हे पण काही जास्त नाहीये. आरोग्य आणि पोषण पर्यंत आपण कंप्लीट करू शकतो आणि मग नंतर वाटलंच तर पुढच्या सेशन मध्ये बघूयात. भारताचा एकूण प्रजनन दर, टोटल फर्टिलिटी रेट, तर बघा तो बिहारमध्ये सर्वाधिक आहे 2.8च्या वर, दिल्लीत सर्वात कमी आहे 1.2. राईट. TFR पहिल्यांदाच 2 वर्षात 2.0 वरून 2023 मध्ये 1.9 पर्यंत घसरलेला त्या ठिकाणी आहे. कोविन बघा, कोविड व्हॅक्सिन इंटेलिजन्स नेटवर्क नावाचं पोर्टल आहे. लक्षात ठेवा. ग्लोबल व्हायरस नेटवर्क अलीकडेच अमेरिकेतल्या 3 नवीन सेंटर ऑफ एक्सलन्सशी जोडून विस्तार केलेला आहे. ग्लोबल व्हायरस नेटवर्क जगभरातल्या विषाणूजन्य आजार रोखण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी काम करणारे जे विषाणू शास्त्र प्रयोगशाळा आहेत आणि शास्त्रज्ञ आहेत तर त्यांचा सगळ्यांचा एकत्रित हा संघ आहे. आपण असं म्हणूयात की कोविड-19 नंतर पर्टिक्युलरली याचा वापर जो आहे तर तो वाढलेला दिसतो. जागतिक क्षयरोग अहवाल 2025 टीबीच्या दृष्टिकोनातून आहे. राईट. सो 21% घट जी आहे तर ती भारतामध्ये टीबीच्या रुग्णांमध्ये झालेली आहे. सरासरी 12% पेक्षा जवळपास दुप्पट आहे असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे.
भारतात क्षयरोगाचे रुग्ण 2015 मध्ये प्रति लाख लोकसंख्येमागे 237 होते. 2024 मध्ये तेच प्रमाण 187 प्रति लाख लोकसंख्येमागे झालेलं आहे. राईट. क्षयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूचा विचार केला तर 2015 मध्ये क्षयरोगामुळे प्रति लाख 28 मृत्यू होत होते. 2024 मध्ये त्यात घट होऊन 21 इतकी झालेली त्या ठिकाणी आहे. राईट. राष्ट्रीय आयुष मिशन राईट शिखर परिषदेचं आयोजन नवी दिल्लीत करण्यात आलेलं होतं, तर ते एक लक्षात ठेवू शकतो आपण. येस. सो अशा ह्या काही चालू घडामोडी आहेत. पुढच्या सेशनमध्ये आपण पुढच्या चालू घडामोडी ज्या आहेत तर त्या कंटिन्यू करूया. निवड नियुक्ती म्हणजे पेज नंबर 40 पासून 41 पासून ते 84 पर्यंत. राईट. सो भेटूयात पुढच्या सेशन मध्ये. थोडस फास्ट फॉरवर्ड घेतोय, अजिबात नीरस वाटत असेल पण परीक्षा जवळ आहे त्यामुळं उगाच विनाकारण काय हसी मजाक करण्यात पॉइंट नाही. सो भेटूयात पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत धन्यवाद, जय हिंद आणि बाय बाय.